आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र यशवंत दुर्गाला भेटून आलेला असतो. त्यानंतर आता शुभा त्याला विचारते काय झालं, तिथे त्या काय बोलल्या, तर तेव्हा मात्र तो सांगायला नकार देतो. त्यानंतर मात्र आता तो शमिकाकडे बघतो आणि म्हणतो, शमिका तुझ्या मावशीला सांग, दुर्गा मॅडमने माझा भरपूर अपमान केला आणि त्यांनी मला हे सुद्धा दाखवलं की मी किती कमकुवत आहे आणि माझ्यापेक्षा तुझ्या मावशीमध्ये किती हिंमत आहे. खरं तर मी विसरलोच होतो, पण आता करणार काय, त्यांनी मला चांगलीच माझी लायकी दाखवून दिली. तेव्हा मात्र शुभांगी म्हणते, तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा त्यांच्या बोलण्याकडे. त्यानंतर मात्र आता यशवंत पुढे पाऊल टाकतो आणि पुन्हा थांबतो. तेव्हा शमिका विचारते, काय झालं काका? त्यानंतर आता इकडे यशवंत म्हणतो, विसरलो होतो की आता हे घर माझं नाही, असं म्हणून तो दुसऱ्या बाजूला निघून जातो. तर इकडे आता शुभा खूप दुखावते, तर शमिका मात्र तिला आधार देण्याचा प्रयत्न करते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की कपड्यांची बॅग बघून आता यशवंत म्हणतो की तू माझ्यासाठी सगळं घेऊन आलीस का? तेव्हा सीमा म्हणते, नाही बाबा, मी नाही आणलं, आईंनी दिलं आहे, तुम्हाला काही लागलं तर तुम्ही घ्या. आणि हे ऐकून मात्र आता यशवंत पुन्हा म्हणतो, खऱ्या अर्थाने तिने मला आता घराच्या बाहेर काढलं आहे. इकडे आता शुभांगी रात्री त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते की तुम्ही एकदा माझं ऐकून तरी घ्या, म्हणजे नक्की घडलंय काय हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला मला समजून घेता येईल. तेव्हा मात्र तो म्हणतो की पण मला काही ऐकायचंच नाहीये. त्यानंतर आता शुभा डोळे पुसत म्हणते, पण मला इतकं तरी सांगा की तुम्ही या पेपरमध्ये शोधता तरी काय आहे? तेव्हा यशवंत सांगतो की मी नोकरी शोधतो आहे. हे ऐकून मात्र शुभाला प्रचंड धक्का बसतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.